हा 5वा मॅच असेल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. एका बाजूला जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा तर एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स कामाड या दोन संघांमध्ये लढत आहे. एका बाजूला असेल अतुल तर एका बाजूला असेल चेतन. दोन फलंदाज धाकटीचे, एका बाजूला संजय तर एका बाजूला असेल कुमार दिंडा. गोलंदाजीच्या माकवती हा लेफ्ट आर्म बॉलर मिस्टर चेतन बरफ. पहिलाच बॉल इथे वेगवान ते सरळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पाहिलं अपील जास्त होती काही खेळाडूंची यष्टीरक्षकाची, मात्र त्यामध्ये सहमत नव्हते. आपल्याला पाहायला मिळाले वैभव धूम ॲज अंपायर म्हणून ज्यांना आपण पाहताय. एक धाव या पहिल्या बॉलवरती निश्चित घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. पहिला बॉल आला इथे डॉट. कामण परिसरातील हा संघ आणि एक सुंदर संघ पाहायला मिळतोय. इथे बॅटची लीडिंग एज, मात्र तिथे स्लिपसाठी एखादा जर खेळाडू असता तर तो अडला असता, मात्र आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल निघून. चौकार, 4 धाबा. शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. थँक्यू सो मच डीजे. 4 ने मात्र संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. इथून स्टार्ट द जर्नी, स्टार्ट द फाउंडेशन. धावसंख्येला इथून सुरुवात होणार आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाकरिता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा इथे लेट कटचे ज्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन केलं जात आहेत त्यामध्ये थोडंसं जर पाहिलं तर कमतरता जाणवणारा फलंदाज सेकंड वरती आहे. मला वाटते कुमार आहेत, थोडेसे स्ट्रगल करतायत. तीन बॉल खेळले, 4 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. चांगला फटका आहे, इनसाइड आउट, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी तन्मय आपली अदाकारी, आपलं गुणकौशल्य दाखवत असताना टिपलाय एक शानदार भरदार झेल. धन्यवाद डीजे. काय झेल टिपलाय, जबरदस्त झेल तन्मय त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल की काय, मात्र हवेची साथ नाहीये कुठल्याही खेळाडूला. इथे जर बघितलं तर संत मंद गतीने चालणारी या मैदानावरती हवा ही पाहायला मिळते. नवीन फलंदाज मिलिंद पाहायला मिळतात. चेतनला मिळाले सफलता. मित्र म्हणेन की 4 बॉलवरती 4 धावा दिल्यात, एक गडी मिळवलाय. क्या बात आहे, जबरदस्त बॉल, स्विंग अँड मिस. लेफ्ट आर्मर आहेत, नॅचरली जो स्विंग आहे तो या ठिकाणी पाहायला मिळालाय. चेंडू जसा गुड स्पॉट्स लेंथ वरती पडलाय तसा मात्र यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन विसावला गेलाय. एक चांगला लिगल बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि आता शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील, पॉवर प्लेच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. इथे लेग स्टिकच्या बाहेर टाकला गेलाय बॉल. पंच वैभव धूम सरांचा इशारा आला की इट इज अ व्हाईट बॉल. या व्हाईटनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 या अंकावरती. आतापर्यंत मित्र चेतन बरफचं कौतुक करेन, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे. 360 डिग्री असलेलं हे मैदान आहे आणि त्यामध्ये कमी धावा दिल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल. इथे कॅचची शक्यता. हो, जबरदस्त एफर्ट लावले गेले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत आकाश त्या ठिकाणी होते. कदाचित हा जर झेल झाला असता तर सकाळी आणि आताच मला तर वाटते की ही रील्स व्हायरल झाली असती कदाचित. इथे षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची धावसंख्या 1-6 अशी पाहायला मिळते.
थँक्यू सो मच डीजे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाजी राहिली चेतन बरफची. आणि इथून जर बघितलं आपण तर फक्त ना फक्त 6 बॉल टाकून 6 धावसंख्या देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये 1 विकेट सुद्धा मिळवलंय. महत्वाची गोष्ट इथून जर पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक आदित्य बरफ आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य बरफ म्हटलं तर मग अनंत तात्या बरफ यांचे हे सुपुत्र आहेत आणि अनंत तात्या बरफ यांना आपण कित्येक वेळा पाहिलंय क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी करत असताना. दरम्यान आदित्य सज्ज झाल्यात राईट मध्ये विकेटचा मारा करण्यासाठी. चांगला बॉल आहे, अतिशय जबरदस्त बॉल. चेंडू जसा पडला जातोय तसा थोडीशी उसळी घेतोय आणि एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. धावसंख्या आतापर्यंतच बघितली तर 6 धावा फक्त ना फक्त. इथून धावा जास्त बनवाव्या लागतील कारण की टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करणं हा एक चुकीचा निर्णय सुद्धा असू शकतो. कारण की मी कित्येक वेळा पाहिलंय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला की ते बॅटिंग स्वीकारतात टॉस जिंकून. आणि इथे जर पाहिलं तर डे आणि नाईट रजनी यामध्ये काहीतरी फरक असतो आणि तो फरक निश्चित पाहिला की काय हे पाहिलं जाईल. दरम्यान आतापर्यंत वर्चस्व कायम गावदेवी कामण या संघाचा आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर 6 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल, बॅटची कडा इथे एच अँड टेकन. फलंदाज धक्का क्रमांक 2 टीम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. मिलिंद बॅक टू द गाऊट. कोण धन्यवाद डीजे. इथे बघा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना तग धरून उभं राहणं हे महत्वाचं राहील कारण की जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबेल फलंदाजीसाठी तो निश्चित धावा बनवणार आहे. मात्र इथे जर पाहिलं तर लवकर बाद झाले 2 फलंदाज आणि तंबूच्या आशयाला जाताना पाहायला मिळाले. संजयने अजूनही एक सुद्धा चेंडू खेळलेला नाहीये आणि तो अजून सुद्धा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. म्हणजे अजून एक चांगला खेळाडू एकही चेंडू पेस न केलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल सुरुंगला आपण पाहताय. कान्हाई स्पोर्ट्स पाये या संघाच्या माध्यमातून एका फॉर्मॅटमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि याच मैदानावरती त्याने जबरदस्त खेळ दर्शवला होता. मात्र इथे चांगला एफर्ट बघायला मिळाला. त्या ठिकाणी विलास होते. क्या बात आहे, जबरदस्त एफर्ट, 100% योगदान दिलंय त्यातल्या क्षेत्ररक्षकानं. मोठा गडी बाद झाला असा अक्षरशः अतुलचा विचार केला तर मग याच खेळपट्टीवरती याच सीझनचा जर विचार केला तर आताच होणारी जी स्पर्धा झाली श्रद्धांजली चषक, त्या चषकामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजीचं प्रत्युत्तर दिलं होतं ते म्हणजे अतुल सुरुंगने आणि ही खेळपट्टी त्याच्या अगदी प्रेमात पडली होती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, फक्त ना फक्त एकच धाव दिले. अतिशय जबरदस्त दमखम दाखवणारा हे देखील षटक पाहायला मिळतं. आदित्य बरफ जशी कामगिरी अनंत तात्या बरफ करायचे तशीच कामगिरी आदित्य बरफ करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान ऑन साईडला चेंडूला खेळलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गुरु त्या ठिकाणी पुढे सरसावलेत आणि गुरुकडून कधीही झेल सुटत नसतात. उत्तम उदाहरण, ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. अजून एक फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. पहिला बॉल पेस करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न असफल ठरला गेला. लांबी
जास्ती पाहायला मिळाली नाहीये, उंची खूप पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गुरु होते आणि गुरु याच्या माध्यमातून एक सुंदर आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक हा तिसरा होता जो बाद झाला आणि आता नवीन फलंदाज स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आला नवनाथ गहिला. या स्पर्धेचा जर विचार केला तर आजचा हा तिसरा दिवसाची ही रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून दोन संघ आतापर्यंत नजरेत आलेत की जे दोन संघ पुढे वाटचालीकडे सुपर 5 करिता पाहायला मिळाले. पहिल्या दिवसाचा विचार केला तर न्यू स्टार वसई संघ, दुसऱ्या दिवसाचा विचार केला कालच्या दिवसाचा तर मग चिंतामणी उमेळा फाटा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान इथे थोडस एफर्ट लावले होते, मात्र इथे थोडस लक्ष केंद्रित करा. कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, 4 धावा मिळतील. थँक्यू सो मच विजय. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 11 धावा, कारण की शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला होता. लक्षात ठेवा, प्रत्येक खेळाडूने आपण रजनी क्रिकेट खेळताय आणि यामध्ये फिल्डिंग करणारा एक एक खेळाडूला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला बॉल तुमच्याकडे येईल, कॅच येईल, त्या वेळेला समोरच्या खेळाडूला तुम्ही कॉल द्या, जेणेकरून एकमेकांना विरोधात टक्कर होणार नाही आणि दुखापत होणार नाही, याकडे सुद्धा लक्ष द्या. 7 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे, जवळजवळ 7.5 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. हा एक षटक कंप्लीट करण्यासाठी तन्मय गोवारीला पुढे आणलंय. राईट हॅम ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटचा मारा करत आहेत. समोर अतुल सुरुंग एक मोठा खेळाडू आहे. इथे कॅचची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि त्यांच्यासाठी एक सहज सोपा कॅच या ठिकाणी कॅरी केलाय आणि जो अतुल मैदानाच्या आतमध्ये अतुलने कामगिरी करू शकला असता तो मैदानाच्या बाहेर झालाय. गॉन. थँक्यू सो मच विजय. कॅच या ठिकाणी टिपला गेलाय, तिथल्या क्षेत्ररक्षकानं अचूक कॅच टिपला गेलाय. अतुलचा तो फटका पूर्णपणे फसला आणि इथे तन्मयला मिळालेली ही पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण बरतडेला आपण पाहताय. संत आणि सावध गतीने चालणारा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण की टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली हा कुठेतरी चुकीचा निर्णय आतापर्यंत मला तरी वाटतोय. ते जर पाहिला तर चांगला बॉल आहे. तन्मय गोवारी आतापर्यंत चांगला षटक त्याच्या कोठ्यातील टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू त्यांनी टाकल्यात आणि आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी राहिलाय. अजून एक चेंडू चांगला आहे की मग वाईट. येस, ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे आणि पंचांनी लगेच दर्शवलं की हा बॉल वाईड आहे आणि या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 या अंकावरती. खूप वेळानंतर ही एक धाव त्या ठिकाणी मिळालाय, ती देखील स्वैर. चांगला फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. चेतन याचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं, थोडीशी खराब फेकी झाली आणि त्याचा फायदा या ठिकाणी फलंदाजांना घेता आला नाहीये.
एकच धाव घेतली जाईल आणि या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. 13 या अंकावरती थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. धावा कशाही येवत मात्र जमा करायच्या आहेत. 4 षटकांमध्ये जर 40 धावा जर बनवल्या तर समोरच्या संघाला एक बेनिफिट देण्यासारखी कामगिरी, एक रोखण्यासारखी कामगिरी तुम्ही करू शकताय. पुढचा बॉल तन्मय गोवारीचा. बॉल चांगला आहे, खोलपर टप्प्याचा बॉल, चांगला भेदक मारा. आतापर्यंत नियंत्रित जे गोलंदाजी राहिले आहे ते तन्मय गोवारीचे राहिले आहे. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर पाहिलं तर मग 4 आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. जबरजबल हा 5वा मॅच आहे आणि एक चांगला मॅच निश्चित पाहायला मिळालाय. यामध्ये फक्त ना फक्त गोलंदाजी अचूक टप्प्याची राहिली आहे. आतापर्यंत सुद्धा भेदक मारे वारंवार केले जातात. पायांवरती चेंडू या ठिकाणी टाकले जातात. शेवटचा अंतिम बॉल धावसंख्या झाली आतापर्यंत ते म्हणजेच 15. 11:19 झाल्यात घड्याळामध्ये आणि आतापर्यंत जर पाहिलं तर हा जो वेळ आहे तो व्यवस्थितरित्या चालला गेलाय. समोरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेतन बरप थोडेसे नाराज राहतील. क्षेत्ररक्षण चुकीचं झालं मात्र बॅकअप राकेश गोवारीचा चांगला राहिला आहे. इथे षटकाची झाली समाप्ती. 3 षटकं तुम्ही व्यवस्थितरित्या हाताळल्यात. वेळेच्या अभावाखाली हे षटकं गेली नाही आहेत. जवळजवळ 4 षटकं 3 षटकं ही 4 मिनिटाच्या आधी म्हणजे वेळ शिल्लक राहिलाय 4 मिनिटांचा असं म्हणायला काही हरकत नाहीये. इथे शेवटचं अंतिम षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहिलं जाईल. धावसंख्या जर पाहिली आपण तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या अंकावरती. देणार आहोत आपण डीजे यांना संधी आणि प्रेक्षकांना आपण ऐकणार आहोत एक मधुर संगीत. धन्यवाद. राकेश गोवारी गोलंदाजीच्या माकवरती. इथून कमी आणि लो स्कोरिंग मॅच हा पाहायला मिळेल काय हे देखील पाहायला जाईल कारण की 17 धावा 18 बॉल मध्ये दिल्यात आतापर्यंत गावदेवी कामण संघाना. राईट मोहम्मद विकेटचा मारा. समोर किरण आहेत. किरण यांच्यासाठी हा फटका जर पाहिला तर पूर्णपणे खेळता आला नाहीये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आदित्य बरप महेंद्र आहेत त्या ठिकाणी मला वाटते. महेंद्र टवाले अजून एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळाली. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. चला 2 यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल यात काही शंका नाही. या दरम्यान सरळ सेट डाऊन टू ग्राउंड 6 रन षटकार नवनाथ गैलाच्या अगदी बॅट मधून नेत्रदीपक फटका. थँक्यू सो मच. इथे आम्ही म्हटलं होतं की तिन्ही जे गोलंदाज आहेत ते जरी सफळ कामगिरी केली तरी देखील एखादा गोलंदाज थोड्याशा जास्त धावा देऊ शकतो आणि तेच काम केलंय इथे नवनाथ गैलाच्या अगदी बॅटमधून. कर्णधार जी भूमिका आहे त्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी राहिला आहे. धावसंख्या थोडीशी पुढे सरकली जाऊन पोहोचली 24 या अंकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये हवा आहे. पाण्याची गरज भासते सध्याच्या घडीला. पाहिलं आपण तर उन्हाचा प्रभाव आणि तडाखा हा जास्त पद्धतीचा नेहमी पाहायला मिळाला कारण की एप्रिल आणि मे महिना म्हटला तर मग या महिन्यामध्ये जास्त ऊन हा पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव या एंडिंग
जो सीझन आहे क्रिकेटचा त्या एंडिंग सीझन मध्ये अशा पद्धतीच्या काही रजनी स्पर्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि हे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधली पहिली रजनी स्पर्धा आहे आणि हे जे आयोजन आहे हे आयोजन आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी या संघाच्या माध्यमातून केलं आहे आणि खरोखर ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि हे कोऱ्या कागदावरती हा जो इतिहास आहे तो लिहिला जाईल. चला आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती पाहिल्या गेल्यात. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नवनाथ गहिला इरादे स्पष्ट झालेत कारण की आतापर्यंत जर नवनाथने एक चौकार त्यानंतर एक षटकार खेचलाय काही सिंगलने डबल धावा घेतल्यात. दरम्यान ऑफ सिक्सच्या बाहेर चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न धाडस माडस या सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल या गोलंदाजाचा चांगला बॉल आहे. इथे देखील प्रभावी मारा केलाय गोलंदाज राकेश गोवारी या गोलंदाजाने. धावसंख्या कमी आहे मित्र म्हणेन 4 षटकांमध्ये जवळजवळ 40 ते 45 50 धावा हव्यात. 24 धावा 4 चेंडू टाकून झाले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज पोहोचतील आणि तिथे झालाय कॅच ड्रॉप. दुसरे धावेचा प्रयत्न तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न 3 धावा कंप्लीट आणि चौथी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाले की मग नाही हे पाहिलं जाईल मात्र एफर्ट लावलेत त्या ठिकाणी फलंदाज किरण अक्षरशः जमिनी लगत जो पडला गेलाय खेळाडू तो पाहायला मिळालाय. इथे धावा कशाही पद्धतीच्या येऊ द्या धावा येणं इथे बंधनकारक राहणार आहे कारण की समोरच्या संघाकडे धावा कमी आहेत आणि हे टार्गेट जे सेट करायचं आहे त्यामध्ये सिंगल डबल धावा येतील मात्र ह्या ज्या धावा होत्या जिथे कॅच झाली असती तिथे 4 धावा आल्यात. मित्र म्हणेन की या सगळ्या धावा ज्या 4 धावा या एक्स्ट्रा स्वरूपाच्या आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 अंकावरती शेवटचा 1 चेंडू शिल्लक. इथे षटकार यायला हवाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे शेष आहे या इनिंग मधला. जसा उल्लेख केला तसा मात्र ते चेंडूला धाडलंय पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी शेवटच्या बॉलवरती महत्वपूर्ण षटकार धावा देणारा षटकार आणि या 6 धावसंख्येनं मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 या अंकावरती आणि 35 धावसंख्येचं आव्हान या समोरच्या टीमला ठेवलंय ते म्हणजेच गावदेवी कामाण या संघासमोर ठेवलंय. चला आपण आदर आणि सत्काराकडे वळणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्री प्रवीण दादा वाढान यांचा या ठिकाणी यथोचित माननीय सन्मान या ठिकाणी केला जाईल. आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब च्या माध्यमातून एक चांगलं डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित माननीय सन्मान नौशाद मामा पागी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र म्हटलं तर मायेची ऊब देणारी ही शॉल आणि हे सन्मान चिन्ह
आपल्याला पाहायला मिळते. हे सन्मान चिन्ह आलं या माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणजेच मान्य श्री नितीन भोवर साहेबांच्या माध्यमातून. आणि हा आदर आणि सत्कार आपण नुकताच पाहिलाय या साहेबांचा. आकाश गोगलदरे यांचा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. डीबीएन लाईव्ह च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. मान्यवर कक्षामध्ये हा कॅमेरा आपल्याला पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी प्रवीण दादा वाडान आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे सहकारी मित्र. चला मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. मैदानाच्या आतमध्ये बॉल त्या 35 धावा बनवायच्या आहेत. या 35 धावा मी तर म्हणेन की शेवटच्या ओव्हर मध्ये जे फलंदाजी झाली ते अचूक पद्धतीचे झाले. नवनाथ गहिलाचं कौतुक करावं लागणार आहे, कारण की धावा कमी होत्या, स्वतः कर्णधार होते. बॅटिंग एंड मोमेंटला एंड टाइमला जो तो षटकार खेचला, धावा बनवल्या. 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. धावा या कशाही आल्यात, मात्र धावा बनवल्यात मित्र म्हणेन. या 35 धावा रोखू शकतात खऱ्या अर्थानं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ जर पाहिला तर. राकेश आणि सचिन कवले हे दोन फलंदाज धाकटीचे मैदानाच्या आतमध्ये ही पारंपरिक जोडी आहे गावदेवी कामण संघाची. सचिन कवलेला सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे क्रिकेट खेळताना. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटचं रहस्य आणि एक सुसज्ज पद्धतीचं क्रिकेट, नेत्रदीपक स्ट्रोक कसे कन्वर्ट करायचे हे सचिनला माहिती आहे. दरम्यान 24 बॉल 35 ची गरज आहे. 30 सर्कलचं बंधन. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर राहतील. अतुल सुरुंग प्रथम गोलंदाजीच्या मागवर्दी. सामन्याला सुरुवात. पंच सुरेंद्र घाटाल सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. 35 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने या समोरच्या संघ म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे सुद्धा गोलंदाज आहेत, मात्र फलंदाजांना सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. राईट मग विकेटचा मारा. अतुल सुरुंगचा पहिला बॉल. इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय. अपील, मात्र अपील मध्ये दाद जी होती ती कमी पाहायला मिळालाय. स्ट्राईक एंड वरती सचिन कवळेला पण पाहतोय आणि एका बाजूला त्याला साथ देण्यासाठी आलेत राकेश गोवारी. याच राकेश गोवारीने शेवटच्या ओव्हर मध्ये थोड्याशा जास्त धावा दिल्यात आणि त्या धावा त्याला कव्हर करायच्यात आता ऍज अ बॅटर म्हणून. इथे फटका फसलाय. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षरशः पोहोचले होते, मात्र थोडेसे फ्लंबल झाले. 2 धावा निश्चित केल्या गेल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अक्षरशः चेंडूला अडवण्यामागे यश मिळालंय. ह्या ज्या चुका आहेत मी म्हणेन की ह्या चुका तुम्हाला भरून काढाव्या लागणार आहेत, कारण की मागचा मॅच आपण पाहिलाय, अगदी जवळून पाहिलाय आणि त्या मागच्या मॅच मध्ये जवळजवळ वंगणपाडा संघाने 3 ते 4 कॅच ड्रॉप केलेत आणि त्यामुळे जर बघितला तर वंगणपाडा संघ मात्र थोडासा नाराज होऊन घरी परतलाय. अतुल सुरुंग यांचा पुढचा बॉल. राईट मधून विकेटचा सातत्यपूर्व मारा केला जातोय. सचिन कवले बरोबर खेळ त्याला करावा लागणार आहे आता. इथे जर पाहिलं अजून एक चांगला बॉल आहे. श्रीरक्षक त्या ठिकाणी वारंवार अपील करतायत, दाद मागतायत, मात्र इथे चांगला बॉल वेगवान आणि तेज सरांना टाकण्याची ही जी शैली आहे अतुल सुरुंगची ही नेहमी आपण पाहत आलोय. 2023-24 मध्ये रँकिंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या नंबरवरती रँकिंग करणारा संघ कुठला होता तर तो होता जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. इथे चांगला फटका कन्वर्ट केलाय, मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. मात्र अक्षरशः त्या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला कलेक्ट करल्या जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिलिंद पोहोचले. हॅलो, नो मॅन्स लँड मध्ये तो चेंडू पडला गेला होता. राहुल, या ठिकाणी एक आपले बिपिन दादा आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते की भावेश वैती जे ISPL चे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहे. ती स्पर्धा आपल्याला माफ करा, मंगेश वैती, हे मंगेश वैती हे मॅच बघतात आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील मंगेश वैती यांना. आणि हनुमान मंडल टिवरी तसेच टिवरी मास्टर हनुमान मास्टर टिवरी यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील. हा चेंडू चाललाय काव करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
क्या बात आहे. जशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तसा मात्र फटाका या ठिकाणी मैदानाच्या आतमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला गेलाय. 6 धावा. षटकार मंगेश वैदी, एक जबरदस्त खेळाडू, यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहे. मरुदेवी स्पोर्ट्स राजवली ब आणि जय हनुमान मित्रमंडळ ट्युरीच्या माध्यमातून दिल्या जात आहेत या क्रीडानगरीवरून. दरम्यान षटकाची झाली समाप्ती आणि या षटकानंतर जर पाहिलं तर मग धावा जमा केल्या तर टीम कामण या संघाने 10 आणि आता जर पाहिलं तर काही चेंडू 18 शिल्लक आहेत आणि त्या 18 बॉलमध्ये हव्या आहेत त्या म्हणजेच 25 कशा होतील हे देखील पाहणार आहोत. 18 बॉल 25 ची गरज. जाऊया आपण डीजेने थोडासा मला वाटतं ब्रेक घेतलाय. मात्र ज्या धावा आहेत या बनवाव्या लागतील, या धावा रोखाव्या लागतील या समोरच्या संघाला म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाला. दोन्ही संघाकडे अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. कोण काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाईल. एखादं निर्णायक षटक जर आलं, कमी धावसंख्येचं जर षटक आलं तर मात्र काहीतरी या ठिकाणी चांगलं घडेल ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. आदरणीय सन्माननीय आमचे प्रमुख सल्लागार बाबूदादा महाले यांचं आगमन झालेलं आहे असं आम्हाला सूचना मिळते. तर नक्कीच त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दादा आपण या ठिकाणी आला असाल तर नक्कीच मान्यवर कक्षेमध्ये आपण यावं आणि आसन बाबा अशी आपल्याला विनंती करतोय. तसेच परशुराम मोकाशी, स्टायलिश पर्सनॅलिटी, उमेश महाले आणि त्यांचा संघ त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर आम्हाला आत्ताच माहिती मिळाली की बाबूदादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा या, खूप खूप स्वागत आहे आपलं. खर तर लक्ष नव्हतं आणि माफी असावी. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत प्रमुख आणि त्यांचं या ठिकाणी आपण करूया स्वागत. बाबूदादा महाली यांचं या ठिकाणी झालं आगमन, त्यांचं देखील करूया स्वागत. दरम्यान इथे फलंदाज बाद झालाय. ये तो मेरे बाई हात का खेले असं सांगत असताना अतुल सुरेंगने टिपलाय ॲज ए यष्टीरक्षक म्हणून एक सुंदर झेल. काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवतील आमचे डीबीएन लाईव्ह. इथे फलंदाजाने हलक्या हाताने फक्त जेंटल पुश करायचा प्रयत्न, थोडासा बाहेर निघाला बॉल आणि झडप घातली त्यावेळेला अतुल सुरुंग या खेळाडूनं आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. पहिल्या बॉलवरती मिळाले विकेट आणि गोलंदाजाचं नाव आहे नवनाथ. याच नवनाथने बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. आता गोलंदाजीचे मार्क वरती आलाय, आता गोलंदाजी सुद्धा अचूक राहिलंय. त्यानंतर महाली स्पोर्ट्स चे ओनर माननीय कुमार मिस्टर उमेश महाली यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आदरपूर्वक या मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा, कारण की एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत. नवनाथ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाल्यात. पहिल्या बॉलवरती यश संपादित केलं आणि आता पुढचा बॉल घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्यात. समोर आदित्य ऑफस्टिकच्या बाहेर या वेळेला चांगला बॉल टाकला गेलाय. स्विंग अँड मिस. या देखील गोलंदाजाकडे विविधतेने भरलेलं गुणकौशल्य आहे, ते पणाला लावलं जातं. अजून एक चांगला बॉल टाकला गेलाय या नवनाथ गहिला या गोलंदाजानं. मी म्हटलं होतं की एखादं निर्णायक षटक जर आलं, जर राहिलं कमी षटकांचं, कमी धावांचं, तर पूर्णपणे पकड ही मजबूत बनवायला जास्त उशीर लागणार नाहीये जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला. दरम्यान ऑन साईडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. क्या बात आहे. इथे जर पाहिलं तर धावचीची संधी सुद्धा निर्माण झाली होती. अक्षरशः दोन्ही या फलंदाज एकाच रुळावरती आले होते.
मात्र येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय झाला आणि या एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं. एक धाव मिळाली आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. जवळजवळ 3 ते 4 बॉल नंतर ही एक धाव आलाय. पुढचा बॉल आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात, एक धाव खर्च केलाय. सचिन कवले आतापर्यंत जसं काही करू शकले नाही. या दरम्यान इथे लेट कट चा फटका, सुंदर फटका पाहायला मिळालाय. चेंडूला अडवलंय त्या ठिकाणी. मात्र जवळजवळ 3 धावा या घेण्यापासून रोखू शकणार नाही आहेत फलंदाज. या 3 धावांनी संघाची धावसंख्यामध्ये वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 14 या अंकावरती. आदित्य आणि सचिन या दोन्हीही फलंदाजांवरती आता जबाबदारी आल्या. एका बाजूला संघ कमबॅकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा हा संघ एखादं कमी ओव्हरचं धावांचं षटक काहीतरी सांगून जाईल. दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील. दुसरं षटक प्रगती पथावरती. आदित्य बरफ सेकंड वरती. चांगला फटका, चांगला प्रहार पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र धावा या ठिकाणी घेतल्या जातात. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण एक अशी जागा आहे की ज्यामध्ये तुम्ही गोलंदाजाचं एक वर्चस्व कायम ठेवू शकताय. आणि इथून जर पाहिलं तर जरी बॅटिंग मिळाली नाही संघामध्ये, बॉलिंग मिळाली नाही, तरी क्षेत्ररक्षण असं एक क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुमची निवड निश्चित केली जाते. त्यासाठी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण हे आधी करावं लागणार आहे. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत नवनाथने खर्च केला त्या म्हणजेच 5 धावा आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील तो घेऊन जाणार आहे. शेवटचा अंतिम बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, बरोबर खोदून काढल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अजूनपर्यंत फ्लंबॉल होत आहेत. 2 धावा निश्चित केल्यात. 2 धावा मिळतील यात काही शंका नाही आहे आणि 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या अंकावरती. अजून काही धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि 12 बॉल मध्ये किती हव्या आहेत तर 18 धावसंख्या अजूनही हवी आहे. म्हणजेच 9ची सरासरी आता मेंटेन ठेवावी लागणार आहे एका षटकामध्ये. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये हव्यात गावदेवी कामण संघाला 18 धावा. चला 12 चेंडू शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जवळजवळ 18ची गरज आहे. खास करून आताच फोन आला होता चंद्रपाडा येथून भुवनेश बलंगे शंभू दादा यांचा आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात खास करून आई मरुदेवी स्पोर्ट्स राजवली बी या संघाला. हे जे आयोजन केलंय अप्रतिम केलंय त्याबद्दल तुम्हाला भुवनेश बलंगे यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आल्यात. 12 बॉल शिल्लक, 12 बॉल मध्ये 18ची गरज आहे. आदित्य बरफ सेकंड वरती आहेत. मिलिंद मला वाटते गोलंदाजच्या मार्क वरती आल्यात. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. बरोबर स्टँडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेग स्टिकच्या बाहेर ज्या वेळेला चेंडू टाकले जातील त्यावेळेला जरी बॅट वरती व्यवस्थितरित्या बॉल आला नाहीये तरी देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जाऊ शकतोय कारण की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि आउटफील्ड फास्ट आहे.
काही जबरदस्त रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. नेत्रदीपक अशा ट्रॉफीज सगळं काही ओके मध्ये चाललंय. आता खुलवर टप्प्याच्या बॉलला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. ऑन साईडला धावचीची संधी निर्माण कदाचित झाली होती, मात्र इथे 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. या 2 धावेने संघाची धावा संख्या जर पाहिली आपण तर जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19 या अंकावरती. पुढचा बॉल गोलंदाज मिलिंद धिंडा या गोलंदाजाचा ऑन साईडला वळवलाय. कॅचची शक्यता इथे अतिशय दर्जेदार कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय संजयच्या माध्यमातून. काय कॅच टिपला गेलाय. जरी कॅच टिपला त्यानंतर थोडासा प्लंबल झाला, शरीर अक्षरशः जमिनीलगत झुकला गेला, मात्र कॅच त्या ठिकाणी टिपलाय. शानदार, बहरदार आणि वजनदार. आदित्यला आपण पाहिलं अक्षरशः स्ट्रगल करता करता मात्र माघारी परतावं लागलं. चौकार षटकार आले नाहीत बॅटमधून, काही सिंगल आणि डबल धावा आल्या, मात्र त्यानंतर झालेली जी फलंदाजी आहे ती थोडीशी निराशजनक राहील. आणि इथून जर पाहिलं तर संजय धिंडाने टिपला एक जबरदस्त उत्कृष्ट झेल. आणि अशा पद्धतीने आदित्य बरफ या नावाचे जे जो फलंदाज होता तो मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज चेतन येथील मैदानाच्या आतमध्ये. आणि किती धावांची गरज आहे आतापर्यंत तर 9 चेंडू आणि 16ची गरज. 9 बॉल शिल्लक, 16 या धावसंख्येची गरज आहे. मिलिंद याही गोलंदाजाला सफलता मिळाली जवळजवळ 3ऱ्या बॉलवरती. याही गोलंदाजाने 3 चेंडू टाकल्यात, 2 धावा देत असताना 1 गडी मिळवलाय. आता चेतन आल्यात. सातत्यपूर्व फलंदाजी त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 9 चेंडू शिल्लक, 16ची गरज आहे. चेतनला आपण पाहिलं लेफ्ट आर्मर बॉलर आहेत, मात्र फलंदाजी करायला ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते उजव्या हाताने म्हणजेच उजव्या शैलीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद याचा पुढचा बॉल राईट मध्ये विकेटचा मारा करतात. दरम्यान इथे फिल्डर आहेत डीप एक्सा कव्हरच्या दिशेनं 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेत. आणि बघता बघता एकच धाव मिळेल, कदाचित दुसरी धाव मिळाली असती. चेतन अक्षरशः मैदानाच्या खेळपट्टीच्या बरोबर अर्ध्या पॉइंट वरती पोहोचले होते. तिथून मात्र सचिन कवळेचा कौल आला की एकच धाव घ्यायची आहे, आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. 8 चेंडू 15ची गरज आहे. बघा सामनामध्ये पकड अजून सुद्धा दोन्ही संघांनी बनवली नाही आहे. दोन्ही संघ अजून सुद्धा बॅलन्सिंग इक्वल मध्ये लेवलिंग मध्ये आहेत. जो सामना आहे तो एकदम तीक्ष्ण तराजूच्या प्रमाणे चाललाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहेत, स्वतः एसटी रक्षक धावलेत. नवनाथ मात्र चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल काय बाउंड्री लाईनच्या बाहेर तर पाणी केले जाईल. आणि तत्पुरती मात्र 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 1 धाव निश्चित वाचवले. त्या ठिकाणी जर एखादा फिल्डर जर उभा असता तर कदाचित त्या ठिकाणी कॅच कॅरी केला असता, मात्र त्या ठिकाणी फिल्डरच नाहीये. 3 धावा मिळाल्यात आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोचली ते म्हणजेच 23 या अंकावरती. आता 12 धावसंख्येची गरज. चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो म्हणजेच 7 बॉल शिल्लक, 12ची आवश्यकता. डिपेंड होऊ शकते धावा. मी म्हटलं होतं की गोलंदाज आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडे. आतापर्यंत जे प्रेक्षक लाईव्ह युट्यूबच्या द्वारे जोडले गेलेत त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक या खेळपट्टीवरती आहेत या मैदानाच्या बाहेरून जे आनंद घेतात त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 7 बॉल 12, 7-12 आता मैदानाच्या आतमध्ये. हे समीकरण आहे खऱ्या अर्थानं म्हटलं तर. इथे चांगला बॉल टाकला गेला, एकच धाव मिळेल, जास्त मिळणार नाही आहे. आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र थांबली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच
24 या अंकावरती. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 बॉल मध्ये करायच्या धावा 11. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. जरा जास्तीचा बिल घेतला जाणार नाही, याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. कारण की जवळ जवळ आता वेळ जर पाहिला आपण तर 11 वाजून बरोबर 50 मिनिटं झाल्यात. म्हणजे 12 वाजायला फक्त 10 मिनिटं शिल्लक राहिल्यात आणि अजून सुद्धा काही मॅचेस बाकी आहेत. जवळजवळ रजनी स्पर्धेमध्ये 3, 3:30, 4 हा जो टायमिंग आहे तो निश्चित आहे. कालच्या दिवसामध्ये 3:30 वाजेपर्यंत आम्ही सगळे सामने कंप्लीट झाले होते. वेळेअभावी सामनेला सुरुवात झाली आणि त्यानंतर वेळेच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या सामने कंप्लीट केले आणि 3, 3:30 वाजता ते सामने फिनिश झाले होते. 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये हव्यात 11 धावा. कशा पद्धतीने बनवल्या जातील पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, गोलंदाज झाले सुनील. फुल टॉस बॉल, बरोबर बॉलला पाठवलंय सरळ रेषेत. चेतन बरबच्या माध्यमातून आलाय शानदार, बहरदार, वजनदार आणि मोक्याच्या वेळेला आलाय हा षटकार. या 6 धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने पुढे सरकली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 30 या अंकावरती. म्हणजे आता फक्त 5 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 5. 5 मध्ये 5 हवे आहेत. बऱ्याच वेळा असे सामने आपण पाहिले आहेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा, 6 बॉलमध्ये 6 धावा, कधी कधी 6 बॉलमध्ये 7-8 धावसंख्येची गरज असताना काही डिपेंड करतायत गोलंदाज, मात्र काही गोलंदाज डिपेंड करू शकत नाहीयेत. चांगला फटका आहे इथे. लॉंग ऑफ च्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. 1 धाव निश्चित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चांगला क्षेत्ररक्षण झालं तिथल्या क्षेत्ररक्षकाकडून. 4 चेंडू आणि आता 4 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. बघा मी म्हटलं होतं की हा जो सामना आहे तो तराजू प्रमाणे झालेला आहे. कधी गावदेवी कामण या संघाच्या माध्यमातून झुकेल तर कधी जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या संघाच्या माध्यमातून झुकताना दिसेल. दरम्यान फुलटॉस बॉल, 1 धाव निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथे काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहणी केली जाईल आणि अंपायरचा डिसिजन आलाय की थर्ड अंपायर त्या ठिकाणी पाहणी करतील ऑन द स्क्रीन वरती आणि जो डिसिजन आहे तो त्या ठिकाणी दिला जाईल. इथे बॅटर सेफ आहे आणि जर बघितलं तर या धावा किती आल्यात तर जवळजवळ 2 धावा आल्यात. म्हणजे इथे संघ गावदेवी कामण हा थोडासा पुढे सरकताना दिसेल, जाताना दिसेल. धावसंख्या झाली आतापर्यंत ते म्हणजेच 33 धावा. आता 3 चेंडू शिल्लक आणि 3 बॉल मध्ये हव्यात 2 धावा. चला सामना कोणीही जिंको, मात्र आपण एक आमंत्रण देऊया ते म्हणजेच रुश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या कर्णधाराला. आपण टॉस करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्स कडे या. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. मैदानामध्ये फक्त रंगत निर्माण झालाय.
1 ते 2 चेंडू जर डॉट आले तर इथे प्रेशराईज होतील फलंदाज. आता सचिन कवळे ऑन स्ट्राईक वरती आहेत. 2 धाबांची गरज, चेंडू शिल्लक असतील 3. इथे कॅच कदाचित झाला असता, मात्र इथे मिसफील्ड झालाय आणि मिसफील्डचा फायदा फलंदाजाला झालाय. चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. इथे विजयी धाव आलाय टीम आपण पाहताय गावदेवी कामण करिता. आणि इथे हार पराभव हा स्वीकारावा लागलाय, तो म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. शेवटच्या एंड मोमेंट पर्यंत हार न मानणारा संघ जगदंब पेंढरीपाडा संघाला आजपर्यंत मी पाहिलाय आणि तो या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर झालाय. मात्र आपण या ठिकाणी सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक आभार असेल. दरम्यान आपण जाणार आहोत टॉस करण्याकरिता आणि त्यानंतर पुन्हा एकदा येणार आहोत मायक्रोफोन वरती. मॅन ऑफ द मॅच हा देखील पाहिला जाईल की कुठला खेळाडू मॅन ऑफ द मॅच आहे.